हा एका लोकशाहीचा उत्सव असतो। तो शांततेच्या मार्गाने पारदर्शकपणे व्हावा असा सगळ्यांचाच प्रयत्न असतो। मी इलेक्शन कमिशन, पोलीस यंत्रणा या सगळ्यांचे आभार मानते की त्यांनी खूप तयारी ह्याची केलेली आहे आणि दिवसभरात ते शांततेच्या मार्गाने व्हावं एवढीच विनंती करते आणि प्रत्येक मतदाराला विनंती करते की त्यांनी जरूर मतदान करावं। 23 तारखेला कळेल ना। एक मिनिट, 5 प्रश्न मला काल भारतीय जनता पक्षाने केलेत। 5 पहिला उत्तर देते। पहिला प्रश्न त्याचा आरोप आहे नाही 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 नाही। माझा एकतर ती ऑडिओ क्लिप मध्ये माझा आवाज नाही, कोणी चेक करावं। एक दुसरा, माझा या कुठल्याही संबंधात नाही। आणि काय त्यांचं नाव, त्रिवेदी ना, त्रिवेदींनी अशी मला सांगितलं की सुप्रिया सुळेंनी बाहेर येऊन यावं। मी काल रात्रीच बाहेर आले आणि आज तुमच्या माध्यमातून अतिशय विनम्रपणे मी त्रिवेदीजींना विनंती करते की ते म्हणेल ती जागा, ते म्हणेल ते चॅनल, ते म्हणतील तो कॅमेरा, ते म्हणतील ते शहर, तिथे मी येऊन मन मोकळेपणे ते स्वतः किंवा त्यांच्या पक्षाचा कुठल्याही व्यक्तीशी माझी जबाब द्यायला माझी तयारी आहे। यातले जे आहेत रवींद्रनाथ पाटील त्यांनी सुद्धा तोच आरोप केला की नाना पटोले आणि एक मिनिट, रवींद्र पाटील कोण आहेत? हा, रवींद्र पाटील एक IPS ऑफिसर आहेत आणि तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर असं सांगण्यात आलं की 2 वर्ष ते जेलमध्ये राहून आले, बरोबर? 2 वर्ष ते गृहस्थ जेलमध्ये राहून आलेले आहेत। त्यांनी काही माझ्यावर आरोप केलेले आहेत। एक खोटी ऑडिओ क्लिप माझ्या आवाजातली त्याच्यात आहे, त्याची मी सायबर क्राईमला कालच कंप्लेंट दिली आहे। तुम्हाला ती कंप्लेंटची कॉपी मिळाली आहे का? हां, तर काल संध्याकाळी माझ्याकडे जेव्हा ती क्लिप मीडियाच्या माध्यमातून आली, मी त्याचं एक कंप्लेंट ही सायबर क्राईमला केलेली आहे। पहिला मुद्दा, त्याची तुम्हाला कोणाला कॉपी हवी असेल तर मी ट्विट केलेली आहे, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा की मी ते झाल्या